राजे सतत राज्य विस्तार करत होते, हे आपल्याला माहिती आहे. प्रबळ होत होते, प्रशासन त्यांचं उत्तम होतं. आणि मग पहिला हा इथला सातवाहनांचा संस्थापक म्हणून आपण पाहिलं तर सिमुक नावाचा राजा, तिथे त्याचं नाव तुम्ही ऐकलं. सिमुकानंतर त्याचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला. कदाचित त्याची मुलं अल्पवयीन असतील म्हणून कृष्णाने राज्य घेतलं. पुढे कृष्णानंतर श्री सातकर्णी नावाचा राजा झाला आणि तो लवकर मरण पावला. मग त्याची जी पत्नी आहे ती ही नागनिका, तिला नायनिका पण म्हणतात, पण ते चुकीचं नाही आहे. नागनिका किंवा नायनिका अशी दोन्ही तिची नावं आहेत. तर ती महाराष्ट्रातली होती, त्यामुळे महाराष्ट्राला हा मोठा इतिहास, कारण समृद्ध अशी ही राजपरंपरा इथे त्या काळामध्ये प्राचीन भारतात उदयाला आलेली होती आणि अत्यंत पराक्रमी राजे झाले. आता ही राणी प्राचीन काळातली महासाम्राज्ञी म्हणून आपण तिच्याकडे बघावं, इतिहासकारांनी, अभ्यासकांनी, माहिती घेणाऱ्यांनी, कारण तिने यज्ञ केले. आणि राजसूय, वाजपेय हे यज्ञ करण्याचे अधिकार कोणाला होते? तर ज्यांचं साम्राज्याला कुठे सीमा आणि बंधनं नाही, नाहीतर आव्हान होतं की तुम्ही आमच्याशी येऊन लढा, म्हणून हे यज्ञ केले गेलेले. आता तिचा नवरा लवकर मरण पावला, तिची मुलं अल्पवयीन होती, वयाच्या 7व्या-8व्या वर्षानंतरच गादीवर बसण्याचा अधिकार असायचा. तर वेदश्री याचं नाव आपण ऐकलं तर तो तिचा मुलगा आहे. आणि शक्तिश्री असं दुसऱ्या मुलाचं नाव आहे, पण आता इथे तो वेगळा म्हणजे नाव आपण पाहिलं असू शकतं. तर ही दोन तिची अल्पवयीन मुलं होती म्हणून ती गादीवर बसली आणि मग तिने हे राज्य अजून विस्तारलं. आता सातवाहनांचे किती राजे झाले तर त्याच्यात बरेच मतभेद आहेत. काही इतिहासकार म्हणतात 27 झाले, काही म्हणतात 30 झाले, काही म्हणतात 56 झाले, पण इतिहासात अशी उष्णावळ त्यांची आपल्याला सापडते. आता ही रिसर्च सतत चालूच असतं, अभ्यास चालूच असतो. तर ही नागनिका त्या काळामध्ये या राणीचं वैशिष्ट्य